नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात महापालिका अंतर्गत कुपवाडमध्ये राबवण्यात येणारी ड्रेनेज योजनेचं काम जवळजवळ 265 कोटी रुपये खर्चून करण्यात येते। पहिल्यांदा आमदार खासदारांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं असताना सुद्धा मोदींच्या हस्ते दुसऱ्यांदा उद्घाटन करत आहेत। मात्र योजना घेतल्या तिथंच आहेत, जे काम चालू आहे ते निकृष्ट आहे, त्याकडे लक्ष न देता चमकोगिरीसाठी भाजपनं हा फंडा अवलंबलेला आहे। कुपवाड ड्रेनेज योजनेचं सदरचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू असल्याचं महापालिकेतील अधिकारी, तांत्रिक काम पाहणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी यांना निकृष्ट कामाबाबत निवेदन देण्यासोबतच त्यांना जागेवर नेऊन कामाचा दर्जाही प्रत्यक्षात दाखवलेला आहे। शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख रुपेश मोकाशी, कुपवाड शहर प्रमुख सुरेश साखळकर यांनी त्यांच्यासोबत पाहणी करून निदर्शनास आणून दिले। मात्र काम बंद करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत। गुजरातचा ठेकेदार असलेली जयंती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीनं काम तसंच चालू ठेवल्यानं त्याचा विरोध आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेतर्फे सर्व ते प्रयत्न करण्यात आले। मात्र निर्धास्त प्रशासन आणि मस्तवाल ठेकेदार त्याचबरोबर पाकिटमारांची मोठी शक्ती यांच्या पाठीशी उभी असल्यानं प्रशासन याकडे दुर्लक्ष करते। त्याचबरोबर प्रशासनातील काही बडे धेंडे आणि राजकीय वरदहस्त यांच्यामुळं हे माजलेले लोक जनतेच्या पैशांची लूट करतायत। याला विरोध म्हणून आणि जनतेच्या पैशाची नासधूस होऊ नये यासाठी पंतप्रधानांची सुद्धा फसवणूक होत असताना शिवसेनेचे जनतेची भूमिका मांडण्यात आली। त्यांच्या विरोधात आज शिवसेनेच्या वतीनं लक्ष्मी मंदिर चौकात निदर्शनं करण्यात आली। या कामात सुधारणा झाली नाही तर ठेकेदारांवर कारवाई झाली नाही तर शिवसेना झालेलं काम उद्ध्वस्त करेल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांनी यावेळी दिला। याचा नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, शहर प्रमुख रुपेश मोकाशी, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील, शहर प्रमुख विराज बुटाले, उपशहर प्रमुख प्रभाकर गोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। कुपवाड इथल्या लक्ष्मी मंदिर चौकात सर्व नागरिकांच्या उपस्थितीत निदर्शनं करण्यात आली। आंदोलनामध्ये अक्षय सावंत, गणेश घडगे, इसाक बागवान, अविनाश गवळी, शकीलभाई बागवान, महेश खंडागळे, अभिजित राणे, गणेश घडगे, रोहित भोसले, राकेश कलगुडगी, अमोल नाईक, अमोल सूर्यवंशी, मुन्ना शेख, सुरेश विभूते इत्यादी उपस्थित होते। कुपवाड शहराअंतर्गत कुपवाड महानगरपालिकेची जी 253 कोटीची ड्रेनेज योजनेचं काम चालू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे। गेल्या महिन्यामध्ये आम्ही सातत्यानं याचा पाठपुरावा सांगली मिरज कुपवाड महापालिकेला तसंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जी TMC म्हणून नेमणूक केलेलं आहे यांना आम्ही वारंवार दाखवून दिलेलं आहे। तरीसुद्धा निकृष्ट दर्जाच्या कामावर फक्त तोंडी काम बंद करण्याच्या सूचना देत, परंतु काम बंद नसून हे मोठ्या प्रमाणात सगळ्या ठिकाणी आहे तसंच चालू ठेवलेलं आहे। यासाठी आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज इथं आंदोलन केलेलं आहे। तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कामाचं उद्घाटन करणार आहेत, फक्त हे कामाचं श्रेय घेण्यासाठी आज पुन्हा एकदा इथं उद्घाटन होत आहे। परंतु काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी महापालिकेचं पदाधिकारी असतील किंवा प्रशासन असेल, तसंच भाजपचे आमदार असतील, नगरसेवक असतील, हे सर्वजण कोणी यासाठी प्रयत्न करत नाही। प्रत्येक भागामध्ये जेव्हा काम चालू होत आहे तेव्हा त्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी फक्त नारळ फोडून प्रसिद्धीसाठी आणि श्रेय घेण्यासाठी फक्त हे पुढे येतात। परंतु जे चुकीचं काम चाललेलं आहे, जे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे यासाठी कोणीही आवाज उठवत नाही। आज ह्या सगळ्यांना ठेकेदाराकडून, गुजरातच्या ठेकेदाराकडून बंद पाकिटं पोहोचलेले आहेत आणि म्हणतानाच हे आपले तोंड घेऊन गप्प आहेत। यासाठी आज शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलंच आहे। पण यापुढे जर काम असंच चालू ठेवलं तर आम्ही प्रत्यक्षात कामावर जाऊन महापालिकेचे अधिकारी असतील किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी असतील यांच्यासमोर सदरचे चेंबर सगळे उघडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। महापालिका प्रशासनाचा ठेकेदाराचं करायचं काय?